आणि तशी महत्त्वाची बातमी, बारामतीच्या प्रत्येक गावात अनोळखी लोक फिरताना दिसतायत। शेवटच्या 2 दिवसात धनशक्तीचा वापर होण्याची शक्यता आहे असं म्हणतायत सुनंदा पवार। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी हा गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय। काम करणाऱ्या माणसाला धनशक्तीची गरज लागत नाही असं रुपाली चाकणकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांच्या कामावर बारामतीच्या खासदारांनी डल्ला मारलाय असंही चाकणकरांनी म्हटलंय। अजूनही आमचा बारामतीचा उमेदवार लीडवरच आहे, त्यामुळे तिथं काही शंका घ्यायला ही नाहीये। पण आज गावामध्ये तुम्ही बघा, काही अनोळखी माणसं फिरताना दिसतात आणि वेगळ्या भाषेमध्ये बोलताना दिसतात। शेवटच्या 2-3 दिवसामध्ये धनशक्तीचा वापर होणार, एक वेगळ्या दडपशाहीचा वापर होणार। काम करणाऱ्या माणसाला धनशक्तीची गरज लागत नाही। राज्यामध्ये महायुती सरकारने चांगल्या पद्धतीचं काम केलंय। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत आदरणीय अजितदादांनी अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे। निधी देत असताना खऱ्या अर्थानं दादांनी दिलेल्या निधीमधून उभी राहिलेली कामं समोरच्या उमेदवारांनी आपल्या नावावरती घेऊन दादांच्या सगळ्या कामांचा डल्ला मारलाय। याचाच अर्थ महायुती सरकारने चांगल्या पद्धतीची कामं केलीत। इतरांची कामं आपल्या नावावर खपवावी लागतील, म्हणून धनशक्ती कदाचित त्यांना जास्त वापरावी लागेल असं